मला या ठिकाणी सरांनी एक भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC या संदर्भात तुमच्यासाठी हितगुज करायला, चर्चा करायला, तुम्हाला एक माहिती देण्यासाठी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। बरं, आता LIC हा शब्द तुम्ही कुठे ना कुठे ऐकलाच असेल। भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC हा शब्द कुठे ना कुठे तुम्ही कानावर, टीव्हीवर एक आपण रोजच्या जीवनात ऐकतोच। याचा विषय असा आहे की आपल्या भारतात एक विमा क्षेत्रात भारतीय आयुर्विमा महामंडळ, जसं ST महामंडळ आहे माहिती तुम्हाला, तसं विम्याचं भारतीय आयुर्विमा महामंडळ जे आपल्या देशाचं आहे। ही काही कोणाची खाजगी दुकानदारी वगैरे काही नाही। तर त्यात असं आहे की आपल्या भारतातल्या, आता विमा म्हटला तर विमा हा 3-4 प्रकारचा येतो। पहिला म्हणजे आपल्यावर स्वतःवर जो विमे काढलेले असतात ते विमे, त्याला आपण म्हणतो लाईफ इन्शुरन्स। दुसरा आरोग्य विमा असतो, ज्यात तुम्ही दवाखान्यात कोणत्याही ठिकाणी गेले तर तो विमा जर काढलेला असेल तर तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तिथं त्याची ट्रीटमेंट तुम्हाला मिळू शकते। तिसरा आपण कार, बाईक, बरेच विद्यार्थी मला वाटतं मोटरसायकल वापरतात, त्या मोटरसायकलींचे पण विमे असतात, बरोबर। तर अशा या बऱ्याच सजीव निर्जीव या वस्तूंचे विमे हे काढले जातात। बरं, मी जो विमा प्रतिनिधी आहे तो LIC संदर्भात LIC मध्ये जोडलेला आहे। आता LIC म्हणजे जसं तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही जसं विविध व्यावसायिक लोकांना बघतात, आपला दिवस उरला म्हणजे आपण ब्रश करतो, ब्रशला लागणारं कोलगेट घरात नसलं तर दुकानावरून आणतो, अंघोळीला साबण नसतं तर दुकानावरून आणतो, चहासाठी दूध, साखर आणतो। असं तुमच्या जीवनात रोज काही ना काही आपल्या जीवन जगायला वस्तूंची गरज असते। तसंच आपलं जीवन सुद्धा सुरळीत आणि चांगलं जगण्यासाठी एक विम्याची पण आवश्यकता असते। आधी मी माझा तुम्हाला एक प्रवास सांगतो त्यातला। मी 2009 ला LIC ची परीक्षा दिली आणि त्या ठिकाणी उत्तीर्ण होऊन एक विमा प्रतिनिधी म्हणून पदावर काम करायला सुरुवात केली। मी आधी माझं शिक्षण जे आहे ते BA BEd झालेलं आहे। मला बऱ्याच जुन्या तुमचे वडील असतील त्यांना माहिती आहे, मी याच विद्यालयात शिक्षक म्हणून, व्यवस्थापक म्हणून काम करून चुकलेलो आहे। परत इतर करंजी, कळवान या ठिकाणी पण शिक्षक म्हणून काम केलेलं आहे। तर बघा, शिक्षकाचं काम करत असताना बऱ्याच थोड्याशा टेक्निकल बाबी असतात विभागाच्या, ऑफिसच्या, त्यात माझं काम काही व्यवस्थितरित्या होऊ शकलं नाही। त्यानंतर मी फोटोग्राफी व्यवसायात होतो, त्याच्यानंतर विमा क्षेत्रात उतरलो। आता विमा क्षेत्रात उतरल्यानंतर लगेच चला बा आज मला एक दुकान काढायचं आहे ते दुकान मी काढून घेऊ, तसं नाही। विमा क्षेत्रात तुम्हाला एंट्री करण्यासाठी इयत्ता 12वी कमीत कमी शिकलेला पाहिजे, तुम्ही 12वी झालेले पाहिजेत। 12वी झाल्यानंतर तुम्हाला एक परीक्षा असते, ती ऑनलाईन कॅम्प्युटरवर। ती परीक्षा 50 मार्कांची असते, त्यापैकी 17 मार्क तुम्हाला मिळायला पाहिजे। 17 मार्क भेटले तुम्ही ती परीक्षा उत्तीर्ण झाले असं असतं, बरोबर। उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला LIC कडून एक लायसन मिळतं। ते लायसन तुमच्याकडे नेहमी असू द्यावं लागतं की जेणेकरून तुम्ही तो व्यवसाय नुसतं चिंचपाड्यात नाही, नवापूरमध्ये नाही, नंदुरबारमध्ये नाही, तर पूर्ण भारतात तो व्यवसाय तुम्ही कुठेही जाऊन करू शकता। कुठेही, असं नाही की चला इथं नाही करता येणार, तिथं नाही, असं नाही। त्याला तुमच्यासारखं एक असं टिपिकल दुकान घेतलं असं गरज नाही, कुठेही तुम्ही जा, तो व्यवसाय कुठेही करू शकता। आता व्यवसाय करायचा कसा? आता फॉर एक्झाम्पल आपल्या भागात, म्हणजे आपण राहतोय शक्यतो ग्रामीण भागात, एक आदिवासी भागात, तुम्हाला दूधवाला दिसेल, रिक्षावाला दिसेल, काही दुकानवाले दिसतील, विक्रेते दिसतील, फळ विक्रेते वगैरे, पण तुम्हाला शक्यतो विमा प्रतिनिधी हा एक टिपिकल 1-2च असतात। ते आपल्या भागात आता माझ्यापासून सुरुवात झाली होती। पूर्वी होते आपले घरटे सर होते, आता तर कोणाला घरटे सर PT चे शिक्षक होते, ते पण विमा प्रतिनिधी होते, पण त्यांनी काही काम केलेलं नव्हतं। तर विमा क्षेत्रात काम करताना आपल्याला एक टायमिंग आणि मेहनतीची पराकाष्ठा खूप करावी लागते। सतत लोकांच्या संपर्कात राहावं लागतं, त्याची आर्थिक परिस्थिती बघावी लागते, कोणाला विम्याची आवश्यकता आहे त्याला तो त्या संदर्भातला प्लॅन सांगता येतो। असा हा व्यवसाय हा, आता तुम्ही ते ऑफिस कोणी बघितले बरं LIC चं ऑफिस? तुम्ही मोकळे बोला, तुम्हाला जे मी प्रश्न विचारेल त्यांची उत्तर कोणी बघितलं का LIC चं ऑफिस? नाही बघितलं,
आपल्या जवळपास इथं ऑफिस जे आहे ते नंदुरबारला आहे. जिथं शिवाजी नाट्यगृहाला कोणी लग्नाला गेलं असेल तर त्याच्या समोरच LICचं ऑफिस आहे. असे ऑफिस भारतामध्ये 2048 ऑफिस आहेत. आणि याचे माझ्यासारखे विमा प्रतिनिधी पूर्ण भारतात 13 लाख आहेत. 13 लाख. निराबोल आकडा वाढला असेल पण हा 13 लाख विमा प्रतिनिधी या इन्स्टिट्यूट सर्वात मोठी इन्स्टिट्यूट जर असेल आज भारतातली तर ती आहे LIC. मोठी म्हणजे कोणत्या संदर्भात की त्याचा स्टॉक, त्याचे विमा प्रतिनिधी आणि आपण सबसे बडा रुपया जो आहे भारतात तो फक्त LIC कडेच आहे. सगळ्यात जास्त पैसा, कारण त्या LIC मध्ये पैशांचं देवाणघेवाण होत असतं. बरं, आता याचं काम कसं करायचं? तर तुम्हाला उद्या उठून समजा आता तुम्ही 12वीला असतील असं मला वाटतं. 12वीला तुम्हाला विविध क्षेत्र निवडायचे आहे. त्या क्षेत्रात तुम्हाला एखाद्याला असं, आता बघा मी BA BEd झालेलो आहे परंतु मी शिक्षकी पेशातला माणूस, कमीत कमी 10-12 वर्ष शिक्षकाची नोकरी केली. त्याच्यानंतर मी या व्यवसायाकडे आकर्षित झालो आणि त्या व्यवसायात अक्षरशः एक यशस्वी अशी पायरी ओलांडलेली आहे. बरोबर. आता ही पायरी ओलांडताना मी काही सहज फार मोठा एजंट होऊन गेलो असं आहे का? नाही. सुरुवातीला एक परीक्षा दिली, ती परीक्षा पास झालो. तेव्हा आमच्याकडे परीक्षा ही जसा पेपर लिहितो ना आपण परीक्षेचा त्या प्रकारची परीक्षा राहायची. आता ती कॅम्प्युटरवर झाली. जे ऑफिस जिथं परीक्षा घेतात तिथं ते कॅम्प्युटरवर परीक्षा द्यावी लागते. बरं, ती परीक्षा पास झाल्यानंतर मला ट्रेनिंग दिलं जातं ऑफिसकडनं. त्या ट्रेनिंग नंतर मग लोकांमध्ये तो व्यवसाय संदर्भात आपल्याला मार्गदर्शन केलं जातं आणि आपण त्या लोकांकडनं तो व्यवसाय करून घ्यायचा. तो व्यवसाय केला म्हणजे आपल्याला पगार LIC देत नाही. आपण जो व्यवसाय करू त्याच्यावर आपल्याला कमिशन मिळत असतं. आता कमिशन मंथली पूर्वी मिळायचं, आता दर महिन्यात 2दा मिळतं. पहिलं 1 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत जो आपण व्यवसाय करतो बरोबर त्यावरचं कमिशन 16 तारखेला मिळतं आणि 16 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत जो व्यवसाय करतो त्यावरचं कमिशन हे 1-2 तारखेला मिळतं. बरं, हा एकदम स्वच्छ पांढरा असा व्यवसाय आहे. लबाडी नाही, चिटिंग नाही, भ्रष्टाचार नाही. तुमच्याकडे कोणी काळा डाग लावू शकत नाही किंवा वाईट नजरेने बघू शकत नाही, वाईट बोट दाखवू शकत नाही. अगदी पुण्याचं असं एक कार्य आहे. आता पुण्याचं कार्य म्हणजे कसं? आता तुम्हाला सांगतो LIC आणि विमा आता कोणाला देऊ शकतो? समजून घ्या, आता एखादं कुटुंब असतं. फॉर एक्झाम्पल माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख म्हणून मी असतो. माझ्या कुटुंबात समजून घ्या माझी पत्नी, माझ्या 2 मुली या आहेत. मग मी वडिलांचं कुटुंब प्रमुख म्हणून या ठिकाणी माझा स्वतःचा एक विमा काढायचा असतो. विमा कशासाठी असतो ते सांगतो. पहिला विमा म्हणजे काय? एक प्रकारचं इन्शुरन्स सेक्टर. म्हणजे यदा कदाचित माझं काही बरं वाईट झालं, माझा मृत्यू झाला तर माझं जे उर्वरित कुटुंब आहे, माझी बायको, माझी पोरं, हे उद्या उठून आर्थिक परिस्थितीतून वंचित राहायला नको म्हणून मी जर विमा घेतला असेल तर त्या विम्याची मदत त्यावेळेस त्या कुटुंबाला होत असते. बऱ्याच जणांचे आई वडील आहेत, कोणाचे वडील वारले असतील, कोणाचे आई वारले असतील, त्यावेळेस तुमच्या कुटुंबात शक्यतो विम्याची संकल्पना. आता मला पहिले सांगा LIC कोणी कोणी काढली बरं घरामध्ये? आहे का? ज्याने काढली असेल त्याने हात वरती करा. युक्ताच्या वडिलांनी काढलेली आहे बरोबर, हॅपी याच्या वडिलांनी काढली. असे या लोकांनी त्यांच्या घरात LIC काढलेले आहे. मग अशा वेळेस तुमचा विषय ते फार मोठे आमचे विमाधारक आहेत यांच्यापैकी. बरोबर, बऱ्याच जणांकडे असेल पॉलिसी. बघितली का तुम्ही LIC ची पॉलिसी? बघितली आहे? तर त्या ज्या नावाचं पॉलिसी आहे त्या नावाच्या व्यक्तीचं काही भविष्यात मृत्यू झाला तर काय होतं? आपल्याकडे जो दुःखाचा प्रसंग असतो, आपल्याला जे आपले वडील बघा आपल्याला मेहनत करून कष्ट करून तुम्हाला शाळेत पाठवतात, पास काढून देतात, पैसे देतात, दप्तर घेऊन देतात, पुस्तकं घेऊन देतात, सगळं करतात का नाही? आता ते वडील आहेत म्हणून ते करतात. ज्या दिवशी ते वडील नसले तर समजा वडील नसले तर त्यावेळेस तुम्हाला आर्थिक मदत कोण करतं का?
ठीक आहे, जवळचे मामा काका असतील, थोडे दिवस पैसे देतात, आपल्याला जसं तसं जीवन जगवतात. परंतु ज्या कुटुंबाप्रमाणे जर LIC काढलेली असेल, विमा काढलेला असेल, तर त्याला त्यावेळेस ते पैशाच्या रूपाने ती आर्थिक मदत होत असते. विमा काढणं महत्वाचं नाही. विमा काढण्यापेक्षा तो विमा काढून रेग्युलर चालू ठेवणं. रेग्युलर त्याचे हप्ते असतात, जसा मासिक हप्ता असतो, त्रैमासिक असतो, 6माही असतो आणि वार्षिक असतो. हे हप्ते रेग्युलर वेळेवर भरले गेले पाहिजे. ज्याचे हप्ते रेग्युलर असतील आणि ज्या व्यक्तीचं असं बरं वाईट झालं, मृत्यू झाला, तर त्याला त्या विम्याची रक्कम त्याच्या वारसदारांना, कुटुंबाला मिळत असते. बरोबर? हे झालं विम्याचा. असं विमा कसा काढायचा, विम्याचं काय महत्व हे झालं. त्याच्यात तुम्हाला करिअर करायचं आहे त्या क्षेत्रात, समजून घ्या. तुम्ही पुढे तुमचं करिअर निवडणारच. कोणी वैद्यकीय व्यवसायात जाणार, कोणी इंजिनिअरिंगला जाणार, कोणी व्यावसायिक होणार, कोणी बिझनेसमॅन, कोणी शिक्षक होईल, कोणी नर्स होईल. तुम्ही नर्स बघितली असेल, शिक्षिका बघितल्या असतील, पण LIC एजंट म्हणून लेडीज कोणाला बघितलं का इकडे तुम्ही? नाही. तर आपल्याकडे विमा प्रतिनिधी लेडीज मध्ये फार कमी आहे. नाहीच्या बरोबर आहेत असं समजून घ्या. बरोबर? तर तुम्ही मुली त्याच्यात चांगलं करिअर पण करू शकता. आता करिअर करण्यासाठी तुम्हाला 12वी नंतर लगेच जर विमा प्रतिनिधी म्हणून व्यवसाय सुरू करायचा असेल तर करू शकतात परीक्षेच्या माध्यमातून. कोणाला अडचण असतील तर त्याने माझ्याशी संपर्क साधू शकतात. बरोबर? त्याच्यानंतर दुसरं, आमच्याकडे जर LIC ऑफिस कोणी गेल्यात तुम्ही भविष्यात, आता मी तुमच्याकडे एकटाच माणूस दिसणार इथे LICचं सगळं काम करायला, पण तुम्ही आता चिंचोले सर, पठाण सर, सोनवणे सर जात राहतात ऑफिसला. तर ऑफिसला गेल्यानंतर भरपूर विभाग असतात. त्याच्यात तुमचं NB म्हणजे काय? न्यू बिझनेस. नवीन जे विमा प्रतिनिधी व्यवसाय पॉलिसी काढतात त्याचं रजिस्ट्रेशन करणं, अंडर रायटिंग करणं, कागदपत्र चेक करणं, असे 3 लोक बसलेले असतात. बरोबर? आणि त्याच्यावर फायनल डिसिजन देण्यासाठी असिस्टंट ब्रांच मॅनेजर किंवा ब्रांच मॅनेजर असे 2 लोक असतात. आता याच्या नंतर ही पॉलिसी सुरू झाल्यानंतर एक वरचा विभाग असतो. त्याच्यात तुमचं कर्ज विभाग, क्लेम विभाग, रिवायवल विभाग, परत कोणाला काय मदत हवी का याचा एक स्पेशल माणूस ठेवलेला असतो. असं विविध कार्य करायला तिथं कमीत कमी LIC ऑफिस मध्ये 30 ते 40 लोक बसलेले असतात. त्याच्यात एक जसं तुमच्या शाळेचे प्रिन्सिपल कोण आहेत सांगा, कोण आहेत? चिंचोले सर. तसं आमच्या LIC मध्ये शाखा अधिकारी असतात, त्याला म्हणतात ब्रांच मॅनेजर. तसे आमच्याकडे श्रीकांत मुळे साहेब आहेत. ते MPS परीक्षा असते LICची, पूर्वी MPSC थ्रू यायचे, आता एक डिपार्टमेंटच परीक्षा घेत असते. त्या परीक्षे थ्रू ते पास होऊन त्या ठिकाणी शाखा अधिकारी म्हणून नियुक्त होतात. बरं, पूर्वी तुमचं विद्यालय जसं आहे तसं नवोदय विद्यालय आहे, माहिती का कोणाला? नवोदय विद्यालय. त्या विद्यालयाला पूर्वी इन्शुरन्स हा विषय राहायचा, विमा पूर्वी राहायचा, आता बंद केला विषय असेल मला वाटतं. पण तो जो विषय घेतला असेल 12वी पर्यंत, तर त्याला डायरेक्ट LIC रिक्रूट करायची, काय? असिस्टंट म्हणून. जसे शाळेचे सर असतात, उपशिक्षक असतात ना, जसे सोनवणे सर आहेत, तुमचे बाकी सबकाळ सर आहेत किंवा उपशिक्षक जे बी शिक्षक आहेत, तसं LIC मध्ये असिस्टंट असतात, असिस्टंट क्लर्क. तर ते असिस्टंट डायरेक्ट जो विमा हा विषय घेतलेला असेल नवोदय विद्यालयातनं, त्याला डायरेक्ट LIC पहिले रिक्रूट करायची, म्हणजे नियुक्ती करायची त्याला. तिथं तो क्लर्क म्हणून काम करायचं. मग LIC मध्ये बघा ब्रांच मॅनेजर असतात, तुमचे पर्यवेक्षक आहेत का नाही? TH पाडवी सर. आता पुढे तुमचं एक विद्यालय तिथं उपमुख्याध्यापक आहे, इकडे तशी पोस्ट नाही उपमुख्याध्यापक. तशी आमच्याकडे ब्रांच मॅनेजर नंतर असिस्टंट ब्रांच मॅनेजर अशी पदवी असते, अशी पोस्ट आहे. बरोबर? नंतर AO म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर अशा पण पोस्ट असतात. बरोबर? आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजे काय? प्रशासक अधिकारी. बरोबर? तर या गोष्टीसाठी हे जे पद आहेत मोठे मोठे, यासाठी ग्रॅज्युएशन महत्वाचं असतं. आणि LIC विविध वेळेस परीक्षा काढत असतं, त्या परीक्षा देऊन त्या पदावर तुम्हाला नियुक्त होता येतं. तुम्ही कर्मचारी पण म्हणू शकता. जसं मी फक्त विमा प्रतिनिधी हा व्यवसाय करतोय, हा माझा व्यवसाय झाला, तर तुम्हाला जसं नोकरी करायची आहे LIC मध्ये, तर तुम्ही ती नोकरी पण करू शकता.
आता जसं मी LICचा व्यवसाय करता करता मी जर 5 वर्ष सलग 50 पॉलिसी बरोबर 5 वर्ष केल्या तर माझ्यासाठी एक संधी असते डेव्हलपमेंट ऑफिसरची. डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे मराठीत त्याला म्हणतो विकास अधिकारी. त्याचं काम काय असतं की त्याने एजंट नियुक्त करायचे बरोबर. त्यांची पण परीक्षा असते. परीक्षा पास होऊन डायरेक्ट पण विमा डेव्हलपमेंट ऑफिसर बनता येतं. आणि एजंट म्हणून जसं मी विमा प्रतिनिधी माझ्या जर 5 वर्ष कार्यकाळ झाला LICचा चांगल्या प्रकारचं कार्य केलं तर म्हणजे डिपार्टमेंट अंतर्गत त्याला म्हणतोय आपण त्यातनं पण परीक्षा असते बरोबर. ती परीक्षा पास जरी झाला तरी तुम्ही विकास अधिकारी होऊ शकता. विकास अधिकारी नंतर तुम्ही ब्रांच मॅनेजर सुद्धा होऊ शकता. तर असं हे फील्ड बढियापैकी आहे. आणि याच्यात काळी मात्र कोणताही डोक्याला ताण नसताना फक्त आपली हुशारी आपलं कार्य हे गरजेचं आहे बरोबर. रेग्युलर काम करणं त्याच्यामध्ये जसं आता तुमच्या शाळेमध्ये सर येतात किती वाजता येतात सकाळी 7ला येतात 12ला शाळा सुटते. तशी ऑफिसची वेळ तिथं 10ची असते 10 ते 6 बरोबर अशी ती वेळ असते ती ऑफिसची झाली. आणि जर तुम्ही विमा प्रति माझ्यासारखे झाले तर तुम्हाला त्याचा नो टायमिंग नो शेड्यूल नो संडे नो हॉलिडे. तुम्ही तुमच्या मनाचे राजे बरोबर. तिथं तुम्ही जेव्हा पटेल तेव्हा तुम्ही काम करा. जेव्हा तुम्हाला पटलं तेव्हा गावाला जा. जेव्हा पटलं तेव्हा चिंचोले सरांकडे जा. काही अडचण नाही बरोबर. त्याच्यात तुम्हाला पूर्ण महिनाभर काम करायचं असंही नाही. महिन्यातनं 15 दिवस मी काम केलं तरी चालतं. हे विमा प्रतिनिधीचं असं काम असतं. आणि जे तुम्ही ऑफिसर झाले अधिकारी झाले तिथं क्लर्क झाले तर त्यांना ती ऑफिस टायमिंग असतो 10 ते 6. बरं त्याची बदली ही नुसतं जसं आता चिंचोले सर आहेत. चिंचोले सर आधी कुठं होते वसई विद्यालयात. RD सोनवणे सर आधीपासून चिंचपड्याला आहेत तर चिंचपड्यालाच आहेत ते बरोबर. पठाण सरांची पण नियुक्तीपासून ते चिंचपड्यालाच आहेत. तसं LICचं नसतं. LICला दर 3 वर्षांनी बदली होत असते. तेही नुसतं नंदुरबार नवापूर धुळे असं नाही. नंदुरबार तो मनुष्य सुरतेलाही बदली होऊ शकते नाशिकला बदली होऊ शकते गोव्याला बदली होऊ शकते. कारण LIC पूर्ण भारतात आहे. ती छोटखानी 1-2 ऑफिसर नाही आहेत. त्याचे 2048 शाखा आहेत आणि बऱ्याच सॅटेलाइट ब्रँचेस आहेत छोट्या बरोबर. तर ती बदली त्या अधिकारी झाल्यानंतर कुठेही बदली होत असते. बरं याचं जसं आता बघा आपलं ग्रामपंचायत असते माहिती ग्रामपंचायत त्याच्यावरची कोणतं पंचायत समिती असते बरोबर. पंचायत समितीनंतर जिल्हा परिषद असते. हे असं 1 बाय 1 असतं. तसं LICचं नाही राहत. LICची पहिली शाखा नंदुरबार आणि त्याचं विभागीय कार्यालय नाशिक येथे असते. आणि पूर्ण भारताचं सेंट्रल ऑफिस हे मुंबई येथे आहे. म्हणजे आपल्या राज्यातच आहे पूर्ण भारताचं. आणि याचा जो LIC सांभाळणारा जो चेअरपर्सन असतो हा एक एम्प्लॉई असतो कर्मचारी असतो. आता जे चेअरमन आहेत LICचे ते आहे सिद्धार्थ मोहंते म्हणून आहे. त्यांचं नाव काय सिद्धार्थ मोहंते. जसं तुमच्या शाळेचे प्रिन्सिपल आहेत तसं ऑल ओव्हर इंडियाचे चेअरमन LICचे सिद्धार्थ मोहंते आहेत. त्यांनी 1988 ला LIC जॉईन केली होती. त्यांचं रिटायरमेंट 60 वर्षाचं असतं. एक्सटेन्शन देऊ शकतं 2-5 वर्ष. ते जर हुशार व्यक्तिमत्व असेल तर त्यांना एक्सटेन्शन पण मिळत असतं. ते 65 वर्षापर्यंत पण राहू शकतात. त्यांना LIC रीतसर पगार देत असते आणि सगळ्या सुविधा असतात. आता तुम्ही एक विचार करूया आपण. आता मी LIC एजंट झालेलो आहे तर मला काय सुविधा आहे. पहिली गोष्ट आपण जो व्यवसाय करतो त्या व्यवसायावर आपल्याला कमिशन मिळत असतं जे 2 पैसे मिळतात. शिक्षक लोक इथं शाळेत नोकरी करतात त्यांना शासन पगार देतं. तसं LIC एजंटला कमिशन हे मिळत असतं. त्यासोबत इतर सुविधा पण असतात. जसं मला आता माझं जीवन म्हटलं म्हणजे जीवनात घर आलं तर घराला एक 5% व्याज दराने हाऊसिंग लोन मिळत असतं. माझा व्यवसाय वाढायला पाहिजे म्हणून LIC मला 2 व्हीलर पण देते. 2 व्हीलर म्हणजे जसं आता आपण एखादी मोटरसायकल कर्जाने घेतली तर त्याला व्याज लागतं. तर LIC एजंटला 2 व्हीलर ही बिगर व्याजाची गाडी मिळत असते. 4 व्हीलर पण बिगर व्याज गाडी. पण त्यासाठी
ती प्राप्त करायची असते. जसं मी बघा माझ्या नावाखाली लिहिलंय चेअरमन क्लब मेंबर विमा प्रतिनिधी. LIC मध्ये असे विविध क्लब आहेत. एक सुरुवातीचा क्लब आहे डिस्ट्रिक्ट त्याच्यानंतर ब्रांच मॅनेजर क्लब, त्याच्यानंतर झोनल मॅनेजर क्लब, त्याच्यानंतर चेअरमन क्लब, असे हे क्लब असतात. आणि त्या क्लब मध्ये येण्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं काम करावं लागतं. जसं तुमचं काम असेल तसं तुम्ही त्या क्लब मध्ये राहणार. ते क्लब मध्ये राहिल्यानंतर तुम्हाला बराच असा फायदा होत असतो. जसं तुम्हाला बोललो बिगर व्याजाची तुम्हाला गाडी मिळते, 4 व्हीलर 2 व्हीलर. घर बांधायचं असेल तर तुम्हाला कमी व्याजाचं घर बांधण्यासाठी रक्कम LIC देते. दुसरीकडून तुम्हाला घ्यायची आवश्यकता नाही. पण दुसरी गोष्ट विमा काढल्यानंतर माझा आवाज येतो. आपल्याला आर्थिक स्रोत पण आहे, बरोबर. तर असं हे LICचं चांगलं सुंदर असं काम आहे. तर असेल इच्छा तर त्यांनी माझ्याशी संपर्क करा. परत ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही अजून वरच्या पोस्टवर पण जाऊ शकता, अधिकारी होऊ शकता. बऱ्यापैकी याच्यात तुम्ही चांगली अचिव्हमेंट, चांगली संधी तुम्हाला उपलब्ध आहे. फार मोठं क्षेत्र आहे. तुम्ही नुसतं आजपर्यंत तुमच्या समोर शिक्षक, नर्स, डॉक्टर हेच बघितलेलं आहे. परंतु तुम्ही जर LIC क्षेत्रात प्रवेश केला तर तुम्ही जसं बघा सोनवणे सर आहेत, पठाण सर आहेत, हे नंदुरबारहून इकडे येत असतात. पण तुम्ही जर चांगले अधिकारी झाले LIC मध्ये तर तुम्हाला नंदुरबार, नाशिक सारख्या शहरात काम करायला वाव मिळतो. तुम्ही त्या मोठ्या मोठ्या शहरात राहायला तुम्हाला मिळू शकतं. तर एक चांगलं असं सुंदर असं क्षेत्र आहे. त्याच्यात तुम्हाला जर चांगला संधी मिळवायची असेल तर सुरुवाती 12वी पासून ते क्षेत्र तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आणि त्याच्यात तुम्ही नक्की रस घ्या असं मी तुम्हाला म्हणेन. तुमचे काही प्रश्न असतील, मनात शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. येस सर. समजा मी एखादा व्यवसाय करतोय, जसं की माझं हॉटेल आहे किंवा वेल्डिंग वर्कशॉप आहे किंवा प्लंबिंगचा मी व्यवसाय करतो, तर मला एजंट होता येईल. हो. परंतु मी जर सरकारी नोकरीत असेल, समजा शिक्षक आहे समजा किंवा सरकारी खात्यामध्ये नोकरीला आहे, तर मला एजंटशिप घेता येते का? हो, घेता येते. फक्त तुमचे जे आता तुम्ही एका शिक्षक आहात समजा संस्थेत, तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये चेअरमन यांची काही हरकत नको व्हावी. अच्छा, NOC असेल तर असेल तर करू शकता. तर करू शकतो. बरं, एक साधारण जो एजंट असतो त्याला एक साधारण कमिशन काय मिळू शकतं, एक अंदाज मंथली? बरं. आता साधारण जर एजंट असेल सामान्य तो त्याच्या मेहनतीवर शेवटी त्याचं कमिशन अचीव्ह करू शकतो. आता माझ्यासारखं मी म्हटलं तर माझं 70-80 हजार रुपये महिन्याला कमिशन येत असेल. 70-80 हजार रुपये कमिशन व्यतिरिक्त काही वेतन देतं का LIC? वेतन नाही देत, पण आपल्याला इतर फॅसिलिटीज देते LIC. अच्छा, बरं. जसं आपण व्यवसायासाठी मोटरसायकलला पेट्रोल टाकतो, ते पेट्रोल अलाउन्स मिळून जातं. आपण काही खर्च करतो, जसं काही छोट्याखानी मीटिंग घेतली त्याचा चहा पाण्याचा खर्च करतो, असं बराच थोडासा इतर खर्च आपल्याला LIC कडनं मदत म्हणून मिळत असते. जसं आम्हाला LIC मध्ये अजून एक ताणतणाव किंवा सतत मेहनत आणि प्रवास असतो, तर त्यातून थोडं कार्यमुक्त होण्यासाठी आम्हाला बाहेर फिरण्यासाठी पण LIC पैसे रुपयाने मदत करत असते. आता सध्या तुम्ही कोणत्या पदावर काम करता LIC? चेअरमन क्लब मेंबर म्हणून, विमा प्रतिनिधी म्हणून काम करतो. अच्छा, आणि किती वर्षापासून तुम्ही LIC ला सेवा दिली आतापर्यंत? 2009 पासून. अच्छा, मग 2009 पासून सेवा द्यायला सुरुवात केली, तर त्याच्यानंतर एजंट नंतर तुम्हाला कुठलं पद मिळालं? त्याच्यानंतर मला पहिले एजंट नंतर झोनल मॅनेजर क्लब मध्ये आलो. याला किती काळ लागला तरी? त्याला मला लागले 7 वर्ष. 7 वर्ष. आणि त्यानंतर CM क्लब मेंबर, ज्याला आम्ही चेअरमन क्लब. कधी झाला ते? हे 2019 ला. 19 म्हणजे किती वर्ष सेवा दिल्यानंतर आपल्याला इथपर्यंत पोहोचला? जवळपास 10 वर्ष. 10 वर्ष म्हणजे तरी कमी कालावधीमध्ये तुम्ही इथपर्यंत पोहोचला. येस. बरं, या बदल्यामध्ये तुम्ही जे चांगलं काम केलेलं आहे याची पावती म्हणून, हो, जसं प्रत्येक डिपार्टमेंट सेवा देतं तसं LIC ने सेवा देतं किंवा सत्कार करतं, तसं LIC ने आतापर्यंत तुम्हाला कोणते कोणते पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं आहे, थोडं आम्हाला सांगितलं तर बरं होईल. बिलकुल. मला LIC ने बघा, दर आपल्या वेळेस 15 ऑगस्ट 26 जानेवारी या ठिकाणी जे आमचं नाशिक विभागीय कार्यालय आहे, येथे
यथोचित आमंत्रण देऊन त्या ठिकाणी 15 ऑगस्टच्या दिवशी एक ट्रॉफी देऊन आमचा त्या ठिकाणी सन्मान सत्कार केला जातो. परत नाशिक भूषण, एक शतकवीर म्हणून आमचा एक पुरस्कार असतो. एक MDRT हा पूर्ण जगातला जे एका ठिकाणी परिषद होते पूर्ण जगाची विमा क्षेत्रातली, त्या विमा क्षेत्रातल्या त्या मीटिंगसाठी जो कोणी एजंट 9,50,000 रुपये कमिशन प्राप्त करून त्या ठिकाणी तो म्हणजे हे होतो, त्याला संधी मिळते त्या परिषदेला जाण्यासाठी. अच्छा, तुम्ही गेलात त्या परिषदेत? मी त्या बहुमान प्राप्त केला, परंतु कोविडचा जो पिरियड होता आपण परिषदेला जाण्यासाठी पात्र झालो होतो. तुम्ही पात्र होता? येस. एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या आणि समजा आमच्या मुलांना जर असं वाटत असेल, बघा यासाठी कुठल्याही प्रकारचं दुकान किंवा जागा लागत नाही, बिन भांडवली आहे, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला काही भांडवल गुंतवावं लागलं नाही. बघा 0 रुपये भांडवल आहे, कुठल्याही प्रकारचं भांडवल नसलेला हा छान असा व्यवसाय सरांनी निवडलेला आहे. आणि हा व्यवसाय निवडत असताना काय काय करायला पाहिजे याची छान अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि समजा आमच्या मुलांनाही जर असं काही LIC मध्ये सेवा करण्याची इच्छा असेल, त्यांना तशी संधी जर उपलब्ध झाली तर त्यासाठी आपण आपला संपर्क क्रमांक मिळेल का? येस. अच्छा, संपर्क क्रमांक सांगा ना. 99 22 31 98 61 9922 31 9861. अच्छा, जाताना फळ्यावर तो लिहून जा, म्हणजे मुलं नक्कीच आपल्याला फोन करतील. आणि मला आशा आहे की सरांनी जे मार्गदर्शन तुम्हाला केलं आणि त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल. भविष्य तुमचं उज्ज्वल व्हावं यासाठी विविध अभ्यासक्रम असतात, त्यापैकी हा अभ्यासक्रम जरी नसला तरी सुद्धा व्यवसायाच्या संधी तुम्हाला प्राप्त होण्यासाठी सरांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांचं बहुमोलाचं ठरेल असं वाटतं. या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मी पाटील सरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि कार्यक्रम संपला आहे.